नमस्कार. मराठी भाषा व साहित्य या यूट्यूब चॅनलवर आपण आज भारतीय आणि पाश्चात्य साहित्य विचार या विषयावरील वस्तुनिष्ठ प्रश्न पाहणार आहोत. साहित्याच्या भाषेतून अनुभवाचे प्रकटीकरण असते, त्यालाच आपण आशय असे म्हणतो. शब्दाचा प्रचलित अर्थ अभिधा या शब्दशक्तीमुळे जाणता येतो. संकेत, आकांक्षा, योग्यता, आसक्ती या तत्वांनी अभिधार्थ कळतो. अभिधा शक्ती हीच शब्दाचा प्रथम बोध प्रकट करणारी शक्ती होय. मुख्यार्थ सोडून त्याच्याशी निगडीत दुसरा अर्थ सांगणारी शब्दाची दुसरी शक्ती म्हणजे लक्षणा शब्दशक्ती होय. लक्षणा शब्दशक्तीने सूचित केलेल्या अर्थास लक्षार्थ असे म्हणतात. गौणी व शुद्धा असे लक्षणेचे दोन प्रकार होत. लक्षणेचे विपरीत लक्षणा व गूढ व्यंगा लक्षणा असेही प्रकार होतात. अभिधा लक्षणापेक्षा अन्य अर्थ सांगितला जातो, ती शब्दशक्ती म्हणजे व्यंजना शब्दशक्ती होय. व्यंजना शब्दशक्तीद्वारा व्यंगार्थ प्राप्त होतो. अर्थ व्यंजक असतो तेव्हा आर्थी व्यंजना होते. अलंकार हा शब्द व्यापक अर्थाने सौंदर्य किंवा काव्य शोभा याचा वाचक आहे. भरत मुनींनी आपल्या नाट्यशास्त्रात वाचिक अभिनयाच्या अनुषंगाने काव्यालंकाराचा विचार केला आहे. प्रतिमा ही मूळ विषयाचेच एक अविभाज्य अंग असते. वक्रोक्ती ही बहुधा कल्पनेवर व बौद्धिक चमत्कृतीवर आधारलेली असते. कुंतकाची वक्रोक्ती व क्रोचेचा आविष्कारवाद यात बरेच साम्य वाटले तरी ते वरवरचे आहे. क्रोचे व कुंतक दोघेही अभिव्यंजनेला काव्याचा प्राण मानतात. रूपकाला इंग्रजीत मेटॅफर असे म्हणतात. जेव्हा उपमेय व उपमान यात भेद नसतो तेव्हा रूपक अलंकार होतो. प्रतिमा या शब्दासाठी इंग्रजीत इमेज हा शब्द वापरला जातो. प्रतिमा इंद्रिय संवेदनांची पुनर्निर्मिती करते. कल्पनाशक्तीचे मूळ कार्यच प्रतिमा निर्माण करणे हे आहे असे कॉलरिज यांनी म्हटले आहे. प्रतीक या शब्दासाठी इंग्रजीत सिम्बॉल हा शब्द वापरला जातो. प्रतीक ही संकल्पना सूचकार्थाशी संलग्नित आहे.
भरताचे नाट्यशास्त्र ही रससंकल्पनेची गंगोत्री आहे. रससिद्धांतांवर लिहिलेला भरत मुनींचा ग्रंथ म्हणजे नाट्यशास्त्र होय. विश्वनाथ यांनी साहित्य दर्पण हा ग्रंथ लिहिला आहे. विभावानुभाव व्यभिचारी संयोगात रसनिष्पत्ती हे भरत मुनींचे रससूत्र आहे. प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात नित्य पण सुप्तावस्थेत असणाऱ्या भावांना स्थायी भाव असे म्हटले जाते. ज्यांच्यामुळे रस उत्पन्न होतो व वाढतो त्यांना विभाव असे म्हणतात. रसोत्पत्तीदर्शक कार्य व हालचालीला अनुभाव असे म्हणतात. संचारी भाव या शब्दासाठी पर्यायी शब्द म्हणून व्यभिचारी भाव हा शब्द वापरला जातो. ज्या कारणामुळे भाव उद्दीप्त होतात त्यांना विभाव असे म्हणतात. आंगिक अनुभवामध्ये शारीरिक कृती, हालचाली वा हावभाव येतात. कायम हृदयात राहणाऱ्या भावांना स्थायी भाव असे म्हणतात. थोडा वेळ राहून लगेच लुप्त होतात त्यांना संचारी भाव असे म्हणतात. शृंगार रसाचा रती हा स्थायी भाव आहे. शोक हा करुण रसाचा स्थायी भाव आहे. रौद्र रसाचा स्थायी भाव क्रोध हा आहे. उत्साह हा वीर रसाचा स्थायी भाव आहे. घृणा हा बिभत्स रसाचा स्थायी भाव आहे. निर्वेद हा शांत रसाचा स्थायी भाव आहे. श्री शंकुकाने न्यायशास्त्राच्या आधारे अनुमितीवादाची स्थापना केली. भावना व भावकत्व शक्ती म्हणजे साधारणीकरण होय. अभिव्यक्तिवाद हा अभिनव गुप्ताने मांडला. उद्भटाने शांत रसास मान्यता दिली. भट्टनायक यांनी भोगवादाची मांडणी केली आहे. भट्टलोलट यांनी उत्पत्तीवादाची मांडणी केली आहे. आस्वाद ही एक अलौकिक आणि अनुभवगम्य प्रक्रिया आहे.
आनंदासाठी रसिकाची सविकल्प समाधी लागली पाहिजे. अभिरुची ही रुचीच्या पुढची प्रगत अवस्था असते. अभिरुची म्हणजे विचारपूर्वक अनुकूल सहज संवादी प्रतिक्रिया होय, असे प्राध्यापक रा. श्री. जोग यांनी म्हटले आहे. अभिरुची म्हणजे रसिक मनाची विशिष्ट ठेवण किंवा शक्ती होय, असे प्राध्यापक श्री. के. क्षीरसागर यांनी म्हटले आहे. कलात्मक अभिरुचीत विशेष ज्ञानाची आवश्यकता जाणवते. कलात्मक अभिरुचीची पुढची पायरी म्हणजे विदग्ध अभिरुची होय. आस्वादकाकडे भावयित्री प्रतिभा असावी लागते. अभिरुची घडविण्यात वाङ्मयीन वातावरणाचा तितकाच मोठा सहभाग असतो. एरिस्टॉटल यांनी पोएटिक्स या ग्रंथातून अनुकृतीचा सिद्धांत मांडला. कॅथार्सिसला मराठीमध्ये विरेचन असेही संबोधतात. एरिस्टॉटलने कॅथार्सिसचा सिद्धांत मांडला. कॅथार्सिस हा शब्द मूलतः वैद्यकीय शास्त्रातील आहे. ज्यामुळे आमची मनःशुद्धी व मनोविकास होतो, यालाच एरिस्टॉटल कॅथार्सिस असे म्हणतो. आय. ए. रिचर्ड्स यांनी प्रेरणा संतुलनाचा सिद्धांत मांडला. जीवनमूल्ये आणि नैतिक अभिरुची यांची सांगड घालून प्रेरणा संतुलनाचा सिद्धांत मांडला गेला. प्रॅक्टिकल क्रिटिसिझम हा ग्रंथ आय. ए. रिचर्ड्स यांनी लिहिला आहे. एम्पसनने संदिग्धता किंवा नानार्थता या संकल्पनेचे विश्लेषण केले आहे. रिचर्ड्स यांनी 1922 मध्ये द फाउंडेशन ऑफ एस्थेटिक्स हा ग्रंथ लिहिला. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.